राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण छोट्या भुकेसाठी किंवा रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा बंगालचा खूप प्रसिद्ध चटपटीत स्नॅक झालमुडी नक्की करून पहा. विशेष म्हणजे यात आपण कांदा अजिबात वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा खूप छान चविष्ट लागतो. सध्या चातुर्मास चालू आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. 100% गॅरंटीने सांगते. एकदा केला की घरातले म्हणतील रोज कर झालमुडी. चला पटकन पाहूया. तर झालमुडी बनवण्यासाठी इथे मी हे चुरमुरे म्हणजेच मुरमुरे घेतलेले. तर 4 मोठ्या वाट्या भरून मी इथे हे मुरमुरे घेतलेले आहे. मुरमुरे मी चाळणीने चाळून घेतले. यामध्ये काय असतं, कचरं असतं, ते सगळं निघून जाते. इथे मी 1 वाटी भरून गच्च फरसाण घेतलेलं आहे. आता यामध्ये बारीक शेव, पापडी, बुंदी, त्यानंतर भरपूर प्रकारचे मसूर, हे अशातलं सगळं मिक्स आहे. हे 1 वाटी भरून घेतलेलं आहे. 1 मोठी वाटी भरून घेतलेलं आहे. ते आपण यामध्ये मिक्स करूया. सोबतच यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे पण घालायचे. पण आता तुम्ही बघू शकतात ह्या फरसाणमध्ये ऑलरेडी शेंगदाणे आहे, म्हणून मग मी स्किप केलेले आहे. तुम्हाला जास्त हवे असल्यास तर तुम्ही थोडेसे भाजून घातले तरी चालतील. त्यानंतर एक छोटी पाव वाटी भरून इथे मी बुंदी घेतलेली आहे, ती यामध्ये घालू आणि व्यवस्थित चमच्याच्या मदतीने आपण मुरमुरे आणि हे फरसाण शेव आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. त्यामध्ये घालूया. इथे मी एक काकडी बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालू. ही घालणं आवश्यक आहे, यामुळे खूप छान चव येते. सोबतच एक मध्यम आकाराचा टमाटर इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालू. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर मी थोडीशी जास्त घालत आहे, कारण की सगळे हे जे रॉ मटेरियल्स आहे ना आपण घालत आहोत, काकडी आणि टोमॅटो, हे आरोग्यासाठी खूप छान असतात आणि मुलं सहसा खात नाही. मग अशा निमित्ताने आपण हा पदार्थ केला ना तर सगळे पदार्थ कच्चे पोटात जातात. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मी 1 मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ती घालू. हे सगळं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त केलं तर फारसा फरक पडत नाही. त्यानंतर साधारण 1 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त केलं तरी चालेल. आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आता आज माझ्याकडे इथे चाट मसाला नाही आहे. तुम्ही जर चाट मसाला यामध्ये घातला ना तर मस्त चटपटीतपणा येतो आणि अफलातून चव लागते. हे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. आपण यामध्ये लिंबू पिळू. लिंबूचं प्रमाणसुद्धा तुम्ही घरात सगळ्यांना कसं आवडतं त्यानुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये इथे मी साधारण मोठे 2 चमचे भरून तेल घालत आहे. तर खरं म्हणजे झालमुडीमध्ये सरसोचं तेलच घालतात, पण मी आपलं जे रेग्युलर तेल आहे ते घालत आहे. तुम्ही सरसोचं तेल वापरलं तरी चालेल. व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घेऊ. तर पहा ना किती झटपट, अगदी छोट्या भुकेसाठी. इवन तुम्हाला रात्री जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला असणार ना तर तुम्ही अशी मस्त चटपटीत झालमुडी म्हणजेच आपले शेव मुरमुरे सगळे पदार्थ घालून तुम्ही पटकन तयार करू शकतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.